बी केअरफुल. तो फक्त खोड्या काढण्यातच हुशार असतो, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत हुशार नसतो. इन्स्पेक्टर साहेब त्याच वर्गात जातात, त्यांच्यासोबत शिक्षक पण असतात एक. आणि वर्गात गेल्यानंतर त्या इन्स्पेक्टरचा पहिला प्रश्न, या वर्गात हुशार कोण आहे. शिक्षकांनी आधीच इंटिमेशन दिलेली असते, काहीच बोलायचं नाही शिल्लक. तर तो पोरगा दोघं दाबूनही ठेवतात त्याला, उभा राहायला पाहिजे म्हणून आजूबाजूनं. त्याला इंटिमेशन असते, याला उभं नको राहू देऊ, सवरणार आहे. तर पहिला प्रश्न असतो त्या इन्स्पेक्टरचा वर्गात गेल्याबरोबर की या वर्गात हुशार कोण आहे. तो डेस्कच्या खालून आवाज देतो, तुम्ही सर मी हुशार आहे. इन्स्पेक्टर साहेब नॉर्मली घेतात, ठीक आहे हुशार आहे बा, असतात मुलं, ठीक आहे. तर बेटा तुला एक प्रश्न विचारू का. तो कोणते प्रश्न विचारा, काही सांगतो. काय बेटा म्हणते, सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस धनुष्यबाण कोण तोडला होता. पोट डचकते, माझी काय आपत झाली. आपण तर तोळापुरीचं काही या महिन्यात तर काही केलं नाही कार्यक्रम. म्हणते मग ऐकी मग बापाची शपथ भाऊसाहेब बॅनी तोडला म्हणते. इन्स्पेक्टर साहेब त्या शिक्षकांवर होतात, हे वर्गामध्ये विद्यार्थ्याला विचारलं, शिक्षक सीतेच्या स्वयंवराच्या धनुष्यबाण कोण तोडला. पोट्ट म्हणते माय बापाची शपथ काबे म्या तोडला होता काबे. हे शिकवता का तुम्ही शाळेमध्ये. शिक्षक बोलतो सर तुम्ही एक दिवस येता इन्स्पेक्शन करता आणि निघून जाता. या शाळेत या गावात कोणतं लेकरू कसं आहे, कोणतं काटा कसं आहे, कोणतं पोट्ट कसं आहे आम्हाला विचारणार. लहानपणापासून पाहतो आम्ही पोट्टे. तोडला चिंता यानं तोडला की हे काम हाच करू शकते, दुसरा कोणीच नाही करू शकत. इन्स्पेक्टर साहेब फुल गरम मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये जातात. तुमच्या शाळेचे ज्ञान कॅन्सरचे 40% भेटणार होते ते भेटू देणार नाही. हो साहेब काय झालं, तुम्ही वर्गात गेले होते ना. हो वर्गात गेलो होतो, विद्यार्थ्याला विचारलं सीतेच्या स्वयंवराच्या धनुष्यबाण कोण तोडला. पोट्ट म्हणते माहिती बापा शपथ मास्तर मध्ये तोडला चिंता यानं तोडला चिंत. काय सांगत आलो का तुम्ही, अशी कधी ग्रँड द्यायची तुम्हाला. मुख्याध्यापक म्हणते शांतवाना साहेब. अरे काय शांतवाना. हो 30-40 रुपयाची गोष्ट आहे, एखादा मिस्त्री बोलवून दुसरं बनवून घेऊ. इन्स्पेक्टर साहेबचा पारा एकदम 100च्या वर. सकाळी शिक्षण मंत्र्याच्या घरी. काय झालं. तुमच्या निंबारीला गेले होते ना इन्स्पेक्शन करता, ते नवीन शाळा ओपन झाली तर आपल्या सावरकर सरांच्या शाळेच्या बाजूनं. अरे त्याच शाळेमध्ये गेलो होतो. तर मग काय झालं. त्या वर्गात एका वर्गात गेलो, 8व्या वर्गात. त्या पोराला विचारलं सीतेच्या स्वयंवराच्या धनुष्यबाण कोण तोडला. मास्तर मध्ये तोडला यानं तोडला. मुख्याध्यापक म्हणते 30-40 रुपयाची गोष्ट आहे, मिस्त्री बोलावून दुसरा बनवून घेऊ. शाळेचे ग्रँड कॅन्सल करा असेल त्या शाळेला कुलूप ठोका. शिक्षण मंत्री म्हणते सकाळी झाले का, काय बोलता म्हणते सर. ज्या शाळेला आपण धनुष्यबाणच दिला नाही तुम्ही तोडाचा प्रश्न विचारला कसा. अशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे. समजलं का तुम्हाला. बरोबर सांगा. तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न ते पूर्ण व्हावं, त्यांनी आपल्या इच्छाला काय यावं हे अपेक्षित होतं. किसी के हिस्से पैसा आया, किसी के हिस्से पैसा आया, किसी के हिस्से मकान आया. मैं बाबा साहेब का बेटा हूं, मेरे हिस्से संविधान आया. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की संविधान हे लिहिण्यापुरतं मर्यादित नसावं, तर त्याची प्रॉपर अंमलबजावणी व्हावी. घराघरामध्ये संविधानाचं महत्व कळावं. ज्या दिवशी घराघरामध्ये मी माणूस आहे आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे,